केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र काहीच मिळालं नाहीये। याही अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पानं पुसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आणि आज शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। निर्मला सीतारामन यांनी आज काही अर्थसंकल्प सादर केला आहे। खरं तर अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या, कारण शेतकऱ्यांना काहीतरी चांगलं मिळेल ही अपेक्षा होती। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, हे संपूर्ण पाहू शकता की संपूर्ण शेतकरी आहेत आणि आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले होते। नेमकं या शेतकऱ्याला अर्थसंकल्पामध्ये काय भेटलं हे आपण थेट शेतकऱ्याकडून जाणून घ्यात। आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे, काय अपेक्षा होत्या तुमच्या आणि त्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण झाल्यात का? नाही, मुळातच आजचा जो अर्थसंकल्प म्हणजे सादर झालेला आहे, हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये MSP मिनिमम सपोर्ट प्राइस याच्यावर कुठेतरी चर्चा होणं अपेक्षित होती आणि शेतकऱ्यांना म्हणजे MSP वर कुठेतरी काहीतरी मिळणं अपेक्षित होतं, ते झालं नाही। आज विचार करायला गेलं तर सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव गगनाला भिडलेत, मात्र शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। दादा मला सांगा, आज अर्थसंकल्प सादर केलाय, काय वाटते तुम्हाला? काय शेतकऱ्यासाठी काही मिळालं आहे का याच्यामध्ये? नाही, शेतकऱ्याला तर काही मिळालंच नाही। त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला विशेषतः काहीच नाही मिळालं। नारळाला दिलं, काजूला दिलं, पण सोयाबीनला तुमच्या त्या हळदीला काहीच नाही ना। मला सांगा काका, आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे, काय वाटते तुम्हाला? याच्यातून काही मिळालं का तुम्हाला? काय सांगाल? नाही, याच्यातून आम्हाला शेतकऱ्यासाठी काहीच मिळालेलं नाही, कारण आम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त हळद आणि सोयाबीन जास्त पिकते। सोयाबीनलाही भाव भेटला नाही आणि हळदीलाही भाव भेटला नाही। याच्यातून काहीच हे भेटलेलं शेतकऱ्यासाठी काहीच फायदा नाही। हे म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसल्यासारखं झालेलं आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।